अश्विनी प्रशांत लाड. मी उद्योजक होणार या कार्यक्रमाला आज निलेश मोरे यांनी जे आयोजक आहेत त्यांनी मला सन्मान मूर्ती म्हणून इन्व्हाईट केलेलं आहे. मी मूळची पुण्याची आणि ॲडव्होकेट प्रोफेशनमधून असणारे, पण सोशल मीडिया क्षेत्रात मी माझे कारकिर्दी केलेली आहे आणि 40,000 WhatsApp ग्रुप आणि 200 फेसबुक ग्रुप्स मी चालवते. 2.5 मिलियन फॉलोअर्स आज या माध्यमातून मी क्रिएट केलेले आहेत आणि ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंग अँड स्ट्रॅटेजिस्ट अँड ब्रँड स्ट्रॅटेजी याच्यामध्ये माझं कार्य खूप चांगलं चाललेलं आहे आणि या माध्यमातून मी 10,000 महिलांना घरी बसून उद्योग त्यांचे कसे प्रमोट करायचे किंवा ब्रँडिंग कसं करायचं याच्यामध्ये त्यांना मी ट्रेनिंग दिलेली आहे आणि आजवर जेवढ्या महिला माझ्याकडून ट्रेन झालेल्या आहेत त्या एक चांगल्या रीतीने त्यांच्या घरी बसून त्यांच्या बिझनेसला प्रमोट आणि चालना देऊ शकतात. अशा बऱ्याचशा मराठी महिला पुढे आल्या पाहिजेत. त्यांनी उद्योग करण्यामध्ये त्यांनी थोडासा हातभार घेतला पाहिजे असं माझंही मत आहे. आज मी या उद्योगामध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि मी या उद्योगात खूप यशस्वीपणे पुढे गेलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून मी हा उद्योग चालवते आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मुलींना मी हेल्प पण करते. तर माझं म्हणणं आहे की मी उद्योजक होणार. आज हा जो कार्यक्रम निलेश मोरे यांनी घेतलेला आहे त्यांचं जे ध्येय आहे की मराठी माणूस उद्योजक झाला पाहिजे, तो या कार्यक्रमातून जो एक मेसेज सगळ्यांना गेला पाहिजे त्या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्या आणि ह्या संधीमधूनच तुम्ही एकमेकांशी नेटवर्किंग करा, बिझनेस नेटवर्किंग करा, जेणेकरून तुमचा उद्योग पुढे जाईल आणि मराठी माणसाला चालना भेटेल. बाकीच्या क्षेत्रातले बरेचसे रिलिजियस क्षेत्रातले बाकीचे उद्योग लोक करतात, गुजराती असो मारवाडी असो, पण मराठी माणूस पुढे कुठेतरी गेला पाहिजे. हा जो ध्येय निलेश मोरे यांनी घेतलेला आहे तो खूप छान आहे आणि असेच पुढचेही कार्यक्रम त्यांनी करावेत अशी माझी सदिच्छा इच्छा आहे.